सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून दोषी निलंबित वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, ईव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट पेपर व मतदान घेण्यात यावे या मुख्य मागण्यांचे निवेदन देशाचे महामहिम राष्ट्रपतींच्या नावे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले। मी भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हाध्यक्ष आहे। दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांवर मनुवादी प्रवृत्तीने जो भ्याड हल्ला केला त्याचा प्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा निषेध व्यक्त करतो। आणि हा जो मनुवाद्यांनी गवई साहेबांवर हल्ला केला, हा हल्ला गवई साहेबांवरती हल्ला नसून हा या देशाच्या राज्यघटनेवर झालेला हल्ला आहे। या लोकशाही व्यवस्थेवरती झालेला हल्ला आहे आणि हा संपूर्ण न्याय व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे। ज्या आपण न्याय व्यवस्थेला आपण जे 4 स्तंभ मानतो त्याच्यापैकी महत्त्वाची न्यायपालिका आहे आणि या न्यायपालिकेचं सर्वोच्च पद हे दादासाहेब रासू गवईंचे सुपुत्र भूषण गवई साहेब हे त्या ठिकाणी विराजमान झाले। हे मनुवाद्यांना पचनी पडलेलं नाही। बुरसटवादी विचारांची ही जी मंडळी या देशात अराजकता निर्माण करू पाहत आहे त्यांना संविधान मान्य नाही। त्यामुळे अशी आमची मागणी आहे, या मनुवाद्यांना जर ठेचून काढायचं असेल तर सर्वप्रथम ह्या जो वकील आहे तो त्या वकिलावरती देशद्रोहाचा खटला दाखल करावा, जेणेकरून असे प्रकार या देशामध्ये होणार नाहीत। हा देश हा भगवान बुद्धांचा देश आहे। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे आणि ही जी समतावादी मंडळी आहे ह्या समतावाद्यांचा हा देश आहे असं मी मानतो। आपल्या मागण्या काय? आमच्या मागण्या या ठिकाणी त्या मनुवादी वकिलावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींकडे केलेली आहे, जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे आमचं असं म्हणणं आहे की देशामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका ह्या ईव्हीएम द्वारे ज्या होत आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत आहेत। मतमोजणी आणि मतदान याच्यामधील टक्केवारीमध्ये तफावत आढळून येत आहे। त्याचप्रमाणे वारंवार या ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड होत आहे आणि मतचोरीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की या ईव्हीएम वर आमचा विश्वास राहिलेला नाही। हे ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीचे आदेश हे राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती यांनी निवडणूक आयोगाला द्यावेत अशी देखील आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे आमचा जो जीवन मरणाचा प्रश्न आहे, या देशामध्ये जे विविध धर्मांची धार्मिक स्थळं आहेत ती त्या धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत, परंतु आजही दुर्दैवाने आम्हाला म्हणावं लागतं की आज बिहार राज्यातील जे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात नाही। तिथे जो 1949 चा कायदा आहे तो रद्द करण्यात यावा किंवा त्याच्यामध्ये बदल करून हे पूर्णतः महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी देखील आम्ही मागणी या निमित्तानं महामहिम राष्ट्रपतींकडे केलेली आहे।